अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजेच FDA कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला इलायचीचा प्रचार केल्याबद्दल या तिघांनाही नोटीस बजावण्यात आलेली आहे. 2024मध्ये विमल पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे 3 अभिनेते एकत्र आले होते. या तिघांना विमल पान मसाला इलायचीच्या जाहिरातीत सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल हँडल वेबसाईटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कलाकारांवर कायदेशीर कारवाई का करू नये याचं सविस्तर लेखी स्पष्टीकरण 15 दिवसांच्या आत सादर करण्यात सांगितलेलं आहे. FDAच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्यापासून तुकाराम मुंढे हे धडक कारवाई करत आहेत. राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीवर FDAनं अनेक ठिकाणी छापे टाकले होते. तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाल्यावर FDAनं कारवाई तीव्र केल्यामुळे शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे चौकशी कक्षेत आले आहेत. या तिघांनी मिळून केलेल्या जाहिरातीमुळे विमल पान मसाला ब्रँडशी संबंधित निर्माण होतो आणि हे त्यांचं अप्रत्यक्ष प्रमोशन ठरू शकतं असं FDAने या नोटिशीत नमूद केलं आहे. या नोटीस अजय देवगणच्या जुहू इथल्या निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या मन्नत या निवासस्थानी आणि टायगरला त्यांच्या टायगर श्रॉफ प्रोडक्शन LLP या प्रोडक्शन हाऊसच्या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. एकतर अशा जाहिरातींमुळे अक्षरशः जे काही गरीब लोक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात तोटा बसत आहे. अशा सेलिब्रिटींना बघून ते अशा प्रकारचं जे आहे ते सेवन करत आहेत आणि त्यापासून त्यांना मग जे काही आजार आहेत, जे काही रोग आहेत ते होत आहेत आणि मग यातून सर्वसामान्यांना फटका बसत आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी यांच्या विरोधात पावलं उचलण्यात आता सुरुवात केलेली आहे. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.